मुंबई के दहिसर पश्चिमी स्टेशन के पास मनसे के कार्यकर्ताओं ने स्कूलों में हिंदी सख्ती के विरोध में स्वाक्षरी अभियान चलाया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना का कहना है कि हम हिंदू हैं लेकिन हिंदी नहीं। शुरू से ही हिंदी सख्ती क्यों? गुजरात, तमिलनाडु, तेलंगाना, कर्नाटक और अन्य राज्यों में हिंदी सख्ती क्यों नहीं है, लेकिन महाराष्ट्र में ही है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं का कहना है कि कहीं न कहीं मराठी को खत्म करने की साजिश रची जा रही है, जिसको लेकर यह स्वाक्षरी अभियान चलाया गया, जिसमें सैकड़ों की संख्या में मराठी लोगों ने इस स्वाक्षरी अभियान में भाग लिया और अपने हस्ताक्षर किए। प्रतिसाद उत्तम आहे, कारण लहान मुलांना ओझं नको असं माननीय राजसाहेबांचं मत आहे आणि त्या सर्व मताशी आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते म्हणजे त्याच्यामध्ये सहमत आहोत। कारण साहेबांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आदेश असतो आणि असा नेता आम्हाला लाभला आहे की त्याला त्या 10-7 वर्ष पुढचं विजन बघतात। आता तुम्ही मला सांगा, आपण गुजरातमध्ये गेलो तर तिथे आहे का हिंदी भाषा कंपल्सरी आहे का? नाही। साऊथ साईडला गेलो तर तिकडे आहे का ही भाषा? तर नाही। मग मराठी ही हिंदीची सक्ती फक्त महाराष्ट्रामध्ये कशासाठी? म्हणजे लहान मुलांचं जे ओझं आहे ते आपण वाढवायचं का? ते कमी करायला पाहिजे। आणि जी भाषेचं म्हणाल तर एक जागतिक इंटरनॅशनल भाषा हवी, सर्वांनी शिकायला हवी, म्हणून इंग्रजी आहे ना, पण ती आत्ता पहिलीपासून कंपल्सन करण्याचं गरजेचं नाही। मला वाटते हिंदी सक्ती म्हणून मराठी संपवण्याचा प्रयत्न आहे। नक्कीच, कारण महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि आमचं तर असं ठाम मत आहे की हिंदी लादून मराठी संपवण्याचा घाट घातला जातो। जी हिंदी सक्ती केली जाते पहिली ते 4थी 5वीपर्यंत, कशासाठी? ऑलरेडी 2 भाषा आहेत ना आमच्याकडे, मग हिंदी सक्ती कशासाठी? तुम्ही बोलता एकीकडे की वयांचं पुस्तकांचं ओझं कमी केलं पाहिजे, मग हे पुस्तकाचं ओझं वाढणार नाही आहे का? हे मला सरकारला पहिलं विचारायचं आहे। आणि ही हिंदी भाषा पूर्ण आली आहे। स्वाक्षरी मोहीम केल्या साधारण किती जणांनी स्वाक्षरी केलेली आहे हिंदी सक्तीच्या विरोधात? खूप जणांनी केले आहेत। तसेच बाहेरून म्हणजे इतर भाषिक लोक पण येऊन करत आहेत की त्यांना पण पटतं ही गोष्ट की इकडे फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीच टिकली पाहिजे असं त्यांचं पण म्हणणं आहे।